पण मित्रहो, मी आग्रहाने सांगितलं पाहिजे की रेखा किंवा हेमा मालिनी यांचा एक ड्रेस शिवायला जेवढं कापड लागतं तेवढ्या कापडात मल्लिकाचे 2, मलाइकाचे 4, करीनाचे 10 आणि राखीचे 40 ड्रेसेस शिवून होते. फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअर आहे, अनेक करिअर्स. फॅशन डिझायनिंग मध्ये आहे, ज्वेलरी डिझायनिंग मध्ये आहे, गिर्यारोहणामध्ये करिअर आहे, बीएससी स्पोर्ट्स आहे. मगाशी मी YCMOU चा उल्लेख केला, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्याच्यात 80 करिअर आहेत. गच्चीवरील शेती, बंगल्यातील शेती, लोकांशी बोलायचं कसं, हाऊ टू वेलकम अदर्स, अनेक उत्तम करिअर आहेत. बीएससी हॉर्टिकल्चर, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी सेरिकल्चर, दापोली, राहुरी कृषी विद्यापीठ आहेत, परभणी आहे, अप्रतिम करिअर आहे. धुळ्याला डेअरी डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, अकोल्याला बीएससी ऍग्रिकल्चर सारखा कोर्स आहे. हे कोर्सेस करून तुम्हालाही पुढे जाता येतं आणि निश्चितपणे पुढे जाता येतं. पुढे जायला वयाचं बंधन नाही. अनेक लोकांनी उतार वयामध्ये पण खूप चांगल्या करिअर केल्या, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पंडित मल्लिकार्जुन मनसूर 70 नंतर फेमस झाले. गंगूबाई हांगल यांनी तर केव्हाच खूप वय झाल्यानंतर सुद्धा उत्तम गायन पेश केलं. पंडित कुमार गंधर्व यांनी उत्तरार्धामध्ये एक फुफ्फुस निकाम झाल्यानंतर सुद्धा अनेक नवीन राग बांधले. बेगम अख्तर यांना कोण विसरेल. आणि लता दीदींचं आपण कौतुक करतो, आपणच काय पूर्ण जग त्यांचं कौतुक करतंय. पण पु ल देशपांडे एके ठिकाणी लिहितात की दीदींच्या मनामध्ये अनेक वेळेला असं आलं की लोक माझं गाणं ऐकतात, परंतु पंडित दीनानाथ, त्यांचे वडील मास्टर दीनानाथ यांचं गाणं आमच्या पिढीने नाही ऐकलं. लता दीदींचे वडील असं म्हणतात की ओरिजिनल गायचे. लता दीदींचं एवढं कौतुक होतं आणि अधिक व्हायला पाहिजे. पण मी तर म्हणेन दीनानाथ कसे झाले, त्यांनी कसं गाणं म्हटलं हे आपण ऐकलं नाही. ज्यांनी त्यांचं गाणं त्यावेळी ऐकलं असेल त्याची पुरुष भाग्याचे असं म्हटलं पाहिजे. तसंच किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे आपल्याला सगळ्यांना आवडतात. त्याच्यामध्ये काय असते, पण त्याच्याच बरोबर मोगूबाई कुर्डीकर म्हणजे किशोरी अमोणकरांच्या आई यांचं उत्तम गायन, उत्कृष्ट गायन, याला खरं गाणं म्हणतात. लिटिल चॅन्सचं जरूर कौतुक केलं पाहिजे. MA विथ डान्स, MA विथ म्युझिक या करिअर केल्या पाहिजे किंवा MA विथ स्पोर्ट्स सारखी करिअर केली पाहिजे. परंतु जे बालवैज्ञानिक आहेत तेही त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. नॅशनल टॅलेंट सर्च, महाराष्ट्र टॅलेंट सर्च या परीक्षेला आपण बसत नाही. होमी भाभासारखी सुंदर परीक्षा आपण देत नाही. BA विथ फिलॉसॉफी आपण करत नाही. सूर्य पाहिलेली माणसं सारखं अरुंधती खणकर यांचं अप्रतिम पुस्तक आपण वाचत नाही. राजा शिवछत्रपती सारखं व.म. पुरंदरेंचं पुस्तक वाचत नाही. मी तर म्हणीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रवींद्रनाथ टागोर पूर्ण वाचले तर आपण उत्तम करिअर करू शकतो. का नाही करिअर आपण उत्तम करू शकणार? निश्चितपणे आपण चांगली करिअर करू शकतो. मित्रहो, आग्रहाने सांगितलं पाहिजे की तुम्ही मार्केटिंग मध्ये खूप चांगली करिअर करा. एक गाव होतं बरं. त्या गावामध्ये एका कंपनीने आपल्या सेल्समनला पाठवलं, सांगितलं जा आणि बघ या गावामध्ये माझ्या किती चपला खपतील. कंपनी चपला तयार करायची. तो सेल्समन गावामध्ये गेला. गाव अगदी दरिद्री, कोणाच्याही पायामध्ये चपला नाही, सगळी माणसं गरीब. त्याने आपल्या कंपनीच्या मॅनेजरला कळवलं कोणाच्याही पायात चप्पल नाही, सगळे लोक गरीब आहेत, एकही चप्पल खपणार नाही. दुसऱ्या कंपनीने त्यांचा सेल्समन त्याच गावात पाठवला. त्याला सांगितलं जा आणि बघ किती चपला खपतील. तोही सेल्समन गेला. त्यांनी बघितलं आणि सांगितलं कोणाच्याही पायात चप्पल नाही, असतील नसतील तेवढे चपलांचे जोड पाठवून द्या, सगळ्याच्या सगळ्या चपला खपतील. मी हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दृष्टिकोनातला फरक मानतो. पहिल्यांनी फक्त निगेटिव्ह दृष्टिकोन ठेवला, दुसऱ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग केलं. पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर तुम्हाला करिअर करता येईल. पण लोक स्वतःच्या इगो मध्ये राहतात आणि स्वतःच्या इगो मध्ये राहिलात तर अजिबात करिअर करता येणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही मला बघताय, उदाहरणार्थ मलाही वाटतं की मी किंग कॉंग सारखा जाडा आहे म्हणून. अहो, रवी शास्त्रीला नाही का वाटायचं की आपण जगातले सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत, असं कदाचित रवी शास्त्रीला देखील वाटू शकतं. अहो, एवढंच काय, कलमाडीला देखील वाटू शकतं की आपण संबंध जगाने गौरव करावं, असे कॉमनवेल्थ गेम भरवलेत म्हणून. अहो, एवढंच काय, IPL ही भ्रष्टाचाराचं कुरण नाही, असंही कोणाला वाटू शकतं. वाटायचं तर काय हो, कोणाला काहीही वाटू शकतं. उदाहरणार्थ काय,
मल्लिकाला देखील वाटू शकतं की जे काही ती अंगावरती घालते त्याला नऊवारी साडी म्हणतात म्हणून. वाटायचं तर काय, उद्या सुकन्याला देखील वाटू शकतं की आपण मालिकामध्ये जे काम करतो तेच उत्तम काम म्हणून. वाटायचं काय, पी 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 संध्याकाळी पिणाऱ्या अनेक मराठी नटांना देखील वाटू शकतं की आपण जे पितो ते गोमूत्र आहे म्हणून. वाटायचं तर काय, उद्या कोणाला काय वाटेल, राजकारण्यांना पण वाटेल की आपण अगदी साधू पुरुष आहोत म्हणून. वाटायचं तर काय, उद्या कोणालाही काहीही वाटू शकतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून खोटा इगो न ठेवता आपण चांगली करिअर करू शकतो. माझ्या मनामध्ये नेहमी येतं, सगळं करायचं कशासाठी, 4 पैसे मिळवण्यासाठी? अजिबात नाही. व्यवसायातून पैसा मिळतो, कसाही पैसा मिळतो. कशासाठी करायचं? 4 प्रमोशन्स मिळवण्यासाठी? बंगला, अडका, पैसा संतांनी सांगितलेलंच आहे, त्याचा आयुष्याच्या शेवटी काही उपयोग नाही. वरती जाताना आपण काही घेऊन जाणार नाही. मग करिअर करायचं कशासाठी? मित्रहो, 1000 वर्षांपूर्वी आपण सुजलाम सुफलाम देशामध्ये राहायचो. भ्रष्टाचाराने आणि इस्लामिक राजवटीने हा देश पोखरला गेला. औरंगजेबाने आपल्याला तुडवलं. अनेक हिंदू राजांचा अस्त झाला, अनेकांना बाटवलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण नसते झाले तर आपल्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असता. मित्रहो, ब्रह्मदेश पासून अफगाणिस्तान पर्यंत पुन्हा एकदा अखंड भारत निर्माण होईल. हा देश सुजलाम सुफलाम होईल. काश्मीर ते कन्याकुमारी जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या शेताला पाणी मिळेल. जे शेत मजूर आहेत ते उत्तम शेती करतील. माझे जे कामगार मित्र आहेत त्यांना चांगला पगार मिळेल. महिलांना चांगला सन्मान मिळेल. मुलं चांगलं शिक्षण घेतील. आणि आग्रहाने सांगितलं पाहिजे की पुन्हा एकदा अखंड भारत निर्माण होईल. डॉक्टर हेडगेवारांचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न साकार करूया. त्यासाठी करिअर करूया. जय श्रीराम.